आणि आता एक मोठी बातमी पाहणार आहोत। बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया थोड्याच वेळात सुरू होणार आहे। बारामतीतील प्रशासकीय भवनामध्ये सकाळी 9 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी आज होते आणि शहरातील प्रशासकीय भवनात ही होत असून या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। इथून जाणारी वाहतूक देखील निकाल लागेपर्यंत वळवण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडणुकीत सहभाग घेतला असून त्यांच्या विरोधात भाजपचे कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांचं सहकार बचाव पॅनल उभं ठाकलं होतं। तर शरद पवार गटाच्या वतीनं पवार यांच्या विरोधात बळीराजा सहकार बचाव पॅनलचे 20 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। 22 जून रोजी निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली आणि आज या निवडणुकीत माळेगावचे सभासद कुणाला कौल देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। मतमोजणीची प्रक्रिया ही आता सुरू झालेली आहे। बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडते। बारामतीतील प्रशासकीय भवनामध्ये मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आता सभासद नेमका कुणाला कौल देणार हे आज स्पष्ट होणार आहे। माळेगावचा गड कोण राखणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव, सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि आता माळेगावचे सभासद नेमका कुणाला कौल देणार हे आता अगदी काही तासांमध्ये स्पष्ट होईल। प्राजक्ता, अगदी खरं आपण बघितलं की बहुचर्चित अशी निवडणूक म्हणजे माळेगाव कारखान्याची। का तर या निवडणुकीमध्ये प्रथम स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब वर्ग गटातून उमेदवारी दाखल केली होती आणि ब वर्ग गटाकरिता साधारणतः 102 मतदार होते। त्यापैकी 101 जणांनी आपल्या मताचा अधिकार बजावलेला आहे। आताच येथील जी मतदान केंद्राची स्ट्रॉंग रूम आहे ती उघडण्यात आलेली आहे। प्रथम हे या ब वर्ग गटाची मतमोजणी होणार आहे। साधारणतः या मतदान केंद्रावर 134 टेबल उभी करण्यात आलेली आहेत आणि 2 फेऱ्यामध्ये हे मतमोजणी होणार आहे। ब वर्ग गटाचा निकाल लागल्यानंतर माळेगाव गटाची मतमोजणी प्रथम त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे। साधारणतः बॅलेट पेपरवर ही मतदान असल्याने रात्री उशिरापर्यंत ही मतमोजणी चालेल असा अंदाज येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दर्शवलेला आहे। कारण का छत्रपती कारखान्याच्या वेळेस देखील रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत ही मतमोजणी चालली होती आणि आता माळेगाव कारखान्याचं साधारणतः 19,000च्या आसपास मतदान होते। त्यापैकी 17,500 मतदारांनी या अधिकार बजावलेला आहे आणि आपण बघतोय की आता माळेगावचे सभासद नक्की कुणाला कौल देणार आणि गुलाल कुणाच्या खांद्यावर पडणार हे आपल्याला पाहावं लागणार आहे। प्राजक्ता, निश्चितच जितेंद्र, वेळोवेळी तुमच्याशी संवाद साधत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर सभासद आज कुणाला कौल देणार हे स्पष्ट होणार आहे। माळेगावचा गड कोण राखणार हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।